आज मी तुम्हाला कारळ्याच्या कुटापासून वांग्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। मस्त असं बघा मोहरी फुटलेली आहे। त्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरं, त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर। गॅस आहे मीडियम, त्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा। त्याला कांदा जरी नाही घातला तरी पण चालेल। चॉपरला बघा मी असं बारीक करून घेतलेला आहे। कांदा काय करणार आहे माहिती आहे का, चांगला भाजून घेणार आहे। कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण असा कुटून घेतलेला 6 पाकळ्या लसणाच्या आहेत। एकदम थोडासा छोटासा तुकडा आल्याचा आहे। आता हे पण चांगलं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ही आपली कारळ्याची चटणी। ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। कारळ्याची चटणी टाकून खूप छान लागतं बरं का, करून बघा एकदा। थोडीशी हळद आणि आपला कांदा लसूण मसाला। ही चटणी पण आपली तिखट असते, तर त्या हिशोबातच मग तुम्ही मसाला टाका। ह्याला काय करणार आहे, मिक्स करून घेणार आहे। तर त्याच्या अगोदर ह्याला टाकायचं मीठ चवीप्रमाणे। गॅस करणार आहे बारीक आणि ह्याला परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ह्या वांग्याच्या फोडी काढून घेते। वांग्याच्या फोडी मी काढून घेतलेल्या आहेत। आता मिक्स करून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कशा ह्या वांग्याच्या फोडी सगळ्या मी पाण्यात ठेवल्या होत्या आणि त्या तशा डायरेक्ट काढून ह्याच्यामध्ये घेतलेलं। एकदम थोडंसं पाणी टाक, मिक्स करून घेते। एकदम थोडंसं पाणी बघा ह्याच्यामध्ये टाकलं होतं। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। झाकण ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। आपला तवा कढई ज्याच्यात पण तुम्ही बनवता ते पातळ जाड बघायचं आणि वाफेवर छान होतं। 10 ते 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल, फक्त मी तुम्हाला 10 मिनिटानंतर दाखवणार आहे। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तसं झाकणाचं बी पाणी त्यामध्ये पडतं। एकदा सुद्धा मी हलवलेलं नाही आहे, हलवून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। बरोबर 10 मिनिटं, 10 मिनिटापेक्षा जास्त नाही ठेवलं होतं। खाली वगैरे बिलकुल बघा लागलेलं नाही। तुम्हाला दाखवतात हे किती शिजलेलं आहे, अशा पद्धतीने शिजलेलं आहे। आता ह्याच्यात काय करणार आहे, तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाका, नाही टाकलं तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार। शेंगदाणे चांगले भाजले होते आणि खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेले आहे। मिक्स करते। मस्त असं बघा कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम थोडासा आता परत मी काय करणार आहे, पाण्याचा शितोडा देणार आहे। थोडासा पण देते, नाही दिला तरी पण चालेल, पण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं ना। झाकण ठेवणार आहे 5 ते 7 मिनिट एकदम बारीक गॅसवर। झाकण आपण काढून घेऊया। गॅस बारीकच आहे, बारीक गॅसवरच मी झाकण ठेवलं होतं। मस्त बघाचं शिजलेलं आहे, एकदम छान शिजलं जातं। कूट टाकायची गरजच नाही बरं का त्यात। कारळ्याची चटणी टाकली की नाही की कूट टाकायची गरज नाही। कारळं म्हणजे काय तर तुम्ही कमेंट कराल, तर त्याला खुरुसणी पण म्हणतात। आता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत, पण आमच्याकडे खुरुसणी म्हणतात, कारळं म्हणतात। ते मिक्स करून घेतो। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त एकदम झटपट असं होतं हे वांगे। एकदा झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।